ब्रह्मादिक पदे दुखाची शिराणी, तेथे दुश्चिंत झनी जडो देशी. पुन्हा एकदा बघूया. ब्रह्मादिक पदे दुखाची शिराणी, तेथे दुश्चिंत झनी जडो देशी. संत तुकाराम महाराज म्हणतात की ज्या ज्या गोष्टींनी, ज्या पदांनी माझं गर्व वाढेल, किंवा ज्या गोष्टी, जे पद, जे प्रतिष्ठा मी माझा गर्व वाढवण्यासाठी प्राप्त करत आहे, तर ते म्हणजे एक दुःखामध्ये शिरण्यासारखंच आहे. दुःखामध्ये शिरण्यासारखंच आहे. म्हणून मग तशा पद्धतीचे दुःख मला माझ्या जीवनामध्ये नको. म्हणून तशा गोष्टींमध्ये आणि त्या पदांमध्ये आणि तशा दुःखांमध्ये मला जाऊ पण देऊ नको. माझं मन तिथे घुसू पण देऊ नको, असं संत तुकाराम महाराज इथे म्हणत आहे की ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दुश्चिंत झनी जडो देशी. म्हणजे तिथे माझं मन जाऊ देऊ नको. प्रार्थना करत आहे, हात जोडत आहे परमात्मा समोर की की तशा गोष्टीपासून मला दूर ठेव. कारण त्यांना त्या गोष्टीचा अनुभव आलेला आहे, ते गोष्ट त्यांना माहीत पडलेली आहे. आणि आपण पण आपल्या जीवनामध्ये त्या गोष्टींचा अनुभव कधी ना कधी तरी केलाच आहे की आपण एक आपल्या मनामध्ये, आपल्या एक अहमवृत्तीमध्ये, आपल्या व्यक्तित्वामध्ये एक आपल्याला काहीतरी कमी असल्याचा अनुभव सतत होत राहतो की काहीतरी कमी आहे, कमी आहे, कमी आहे. मग काही कमी आहे तर मला मग दुसऱ्यांकडून खूप मान मिळेल, प्रतिष्ठा मिळेल, वाहवाही मिळेल. तर मग त्यानंतर मला जो माझा अंदरचा जो अधुरेपणा आहे, अपूर्णता आहे, ते पूर्ण होईल असं आपल्याला वाटत राहते. तर मग आपण त्या मार्गाने खूप खूप प्रयत्न करतो, खूप कष्ट करतो, चुकीच्या मार्गाने जातो, चुकीच्या गोष्टी आपण करतो, आपण कोणाचं नुकसान पण त्याच्यामध्ये करतो. कारण की आपल्याला त्या बाकीच्या गोष्टी काही दिसत नाही. आपल्याला फक्त एवढंच दिसते की 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 ती की ह्या गोष्टी करून मला दुसऱ्यांच्या नजरेमध्ये मोठं व्हायचं आहे. आणि मग मी दुसऱ्यांच्या नजरेमध्ये मोठा झालो, समजा कुठे एक उच्च पदावर गेलो, की पॉवरफुल बनलो, राजा बनलो, तर मला म्हणजे माझ्याकडे लोक हात जोडत येणार, माझी वाहवाही करणार, आणि मग मला ते पूर्णता मिळणार असं आपल्याला वाटत राहते. पण एकदा ह्या गोष्टी करून, या चुकीच्या मार्गाने जाऊन आपण समजा आपल्या गर्वाला वाढवलं, किंवा गर्व वाढवण्यासाठी आपण ह्या गोष्टी केल्याही, तरी ह्या गोष्टी केल्यानंतर त्या व्यक्तीला कारण की त्या व्यक्तीची जे एक खोटी पूर्णता आहे, ही खोटी पूर्णता त्याच्या बुद्धीमधून, त्याच्या समजमधून, त्याच्या आत्म्यामधून न येता ती बाहेरून आलेली आहे. त्या बाहेरच्या लोकांच्या माध्यमातून ती पूर्णता आलेली आहे. तर मग त्या व्यक्तीला सतत ती भीती खाणार की आज माझ्याकडे हे पद आहे, ही प्रतिष्ठा आहे, म्हणून मला मानसन्मान मिळत आहे, ही खुर्ची आहे म्हणून मला मानसन्मान मिळत आहे. पण उद्या चालून जर ही प्रतिष्ठा माझी गेली, हे पद माझं गेलं, हा मोठेपणा जर माझा गेला, तर माझा त्याच्यासोबत ते जे वाहवाही करणारे लोक आहे,
ते पण नाही करणार आणि ते पण जाणार. मग ते गेलं तर मग जो जो अधुरेपणा, जी अपूर्णता पहिले होती त्याच्यापेक्षा जास्त, त्याच्या म्हणजे जेवढ्या दुःखामध्ये त्याचा अहम होता, जेवढ्या दुःखामध्ये तो होता, तो त्याचं मन होतं, त्याच्यापेक्षा अधिक जास्त दुःखामध्ये ही गोष्ट जर झाली, म्हणजे जी प्राणप्रतिष्ठा त्याने मिळवली चुकीचे कामं करून किंवा फक्त स्वतःचा गर्व वाढवण्यासाठी, तर ते गेल्यानंतर त्याच्यापेक्षा जास्त दुःख त्याला होईल आणि त्याला सतत त्याची भीती खातच राहते. कारण की ती जे आलेली आहे ते बाहेरून आलेली आहे. कारण ज्या लोकांनी, ज्या लोकांचं नाव मोठं झालेलं पण आहे, तर त्यांनी त्यांचं नाव मोठं करण्यासाठी काही नाही केलं. जे योग्य काम आहे ते करत राहिले आणि ते करत राहिले. त्यांनी लोकांचे जीवन सुधारले आणि लोक मग त्यांची भक्ती करायला लागले, त्यांना मान सन्मान द्यायला लागले. पण ते त्याला नव्हतं पाहिजे. त्या व्यक्तींना जे जे थोर झाले, मोठे व्यक्ती झाले, त्यांना त्याची काही आवश्यकता नव्हती. कारण की ते स्वतःहून पूर्ण होते. ते स्वतःहून अपूर्ण नव्हते आणि मग पूर्णता शोधायला ते बाहेर नाही गेले. ते स्वतः पूर्ण होते. मग ते पूर्ण होते म्हणून त्यांनी त्या पूर्णतेमधून जे चांगले कार्य करता येत होते त्यांना, म्हणजे ज्यांना वाटलं की नाही हे योग्य कार्य आहे, हे आवश्यक कार्य आहे, ते त्यांनी केले. ते निष्काम कर्म त्याला म्हणतात. की त्यांना काही पाहिजे नव्हतं, त्यांना काही अपेक्षा नव्हती. त्यांनी जे त्यांच्या जो त्यांचा एक सहज स्वभाव आहे, त्या सहज स्वभावाच्या माध्यमातून त्यांनी सर्व काही केलं आणि मग दुसऱ्यांचे लोकांचे जीवन सुधारले आणि मग त्यांनी त्यांना मानसन्मान दिला. ते ही एक योग्य गोष्ट आहे. ह्याच्यामध्ये त्याचं काही नुकसान होणार नाही आहे जो थोर व्यक्ती झाला, कारण की त्याला काही पाहिजे नव्हतं. ते लोकांनी स्वतःहून त्यांना दिलं. आणि हा जो व्यक्ती राहते, जो अपूर्ण व्यक्ती राहते, तो असे काही काही चुकीच्या गोष्टी करतात किंवा असे काही पूर्ण गोष्टी करतात की की तो म्हणजे तो अपेक्षित एक मान सन्मान त्याला पाहिजे असते लोकांकडून. त्यासाठी तो पद, पॉवर घेतो की ती पॉवर मला मिळाली तर मग मी गरजू लोक जे माझ्याजवळ येणार किंवा मग मी ते गरजा उत्पन्न करणार आणि मग मी त्यांच्या गरजा पूर्ण करणार आणि मग ते माझी वाहवाही करणार. हे असा कॉन्सेप्ट जो अपूर्ण राहतो त्यांचा राहते आणि त्याची भीती त्याला खात पण राहते की ही जी अपूर्णता आहे, ही जी तर तात्पुरती पूर्णता भेटलेली आहे, हे कुठे कधी ना कधी हा जो मानसन्मान आहे हा जाणार आहे. म्हणून मग इथे, कारण की ही गोष्ट दिसून आपल्याला येते, ही गोष्ट आपल्याला कुठेही दिसते, कुठेही आपण ती गोष्ट अप्लाय करा, आपल्याला ते माहीत पडणार की बरोबर आहे की लोकांचे गर्व वाढलेले आहे किंवा मग गर्व वाढवण्यासाठी त्या गोष्टी लोकांनी केलेल्या आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये आनंद वाढला नाही तर आनंद कमी झालेला आहे. कारण की त्यांना त्या गोष्टी करण्यातनी, दुसऱ्यांची भलाई करण्यातनी आनंद नाही आहे. त्यांना फक्त त्या पदाचा आनंद आहे, त्या पदाची जे गर्व आहे त्याचा आनंद आहे. त्यांना ते काम करण्याचा त्यांना आनंद नाही आहे. मग तो गर्व फक्त त्याचं थोडी जे सुख आहे ते त्यांना मिळणार, जे की आपल्या अहमवृत्तीला कार्य करून जे मिळते, चुकीचे कार्य करून, कुठलेही कार्य करून, तेवढ्यापुरती त्यांना ते जे सुख आहे ते मिळणार. पण त्यांच्या मनातून दुसऱ्यांची भलाई, दुसऱ्याचं चांगलं करण्याचा काही हेतू नाही आहे, तर मग त्यांना ती गोष्ट करते वेळेस दुःख पण होणार खूप, कारण की ते त्यांच्या मनात तशी काही भावना आहेच नाही. तर इथे एक लक्षात घेण्याची बाब ही आहे की असे जे व्यक्ती आहे त्यांना आनंद, सुख हा कधी मिळणारच नाही, असं संत तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं. त्यांनी स्वतःच्या जीवनातून ते पाहिलेलं आहे आणि ती सेम गोष्ट आपण आजही पाहत आहे.
कारण की संतांची जे वाणी राहते, संतांची जे लेखणी राहते, ही फक्त त्यांच्या तेवढ्या काळापुरती मर्यादित नाही राहत. ही आज पण अप्लाय होते आणि इथून 200, 300, 400, हजारो वर्षानंतर पण ते सेम अप्लाय होणार आहे. कारण की आपली जे अहमवृत्ती आहे, जे मन आहे, ते शेवटी सारखंच राहणार आहे. किती काही इव्हॉल्व झालं, काही पण झालं, तर ती जे अहमवृत्ती आहे ते तशीच राहणार आहे. हे जे मन राहणार आहे की इकडे तिकडे 10 गोष्टी म्हणजे शेकडो गोष्टीकडे धावत राहते, ते तसंच राहणार आहे. जोपर्यंत आपण या जीवनाला समजून घेत नाही, तोपर्यंत ते मन इकडे तिकडे तसंच धाव घेत राहणार आहे. आणि तोपर्यंत आपल्याला एक खरा आनंद काय असते, तोपर्यंत त्याचा अनुभव होऊ शकणार.